शेळीला वाचवताना नातवाचा मृत्यू, नातवाला वाचवताना आजीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत. मान तालुक्यातील मारडी गावात माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली. एका मुख्य प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाचा आणि त्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या आजीचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण परिसर हळहळला असून गावावर शोककळा पसरली आहे. मारडी गावातील काळे वस्ती परिसरात आज दुपारी 1:30च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. सौ मालन विलास काळे वय वर्ष 60 आपल्या 13 वर्षीय नातू सुजित युवराज काळे यांच्यासोबत शेळ्या राखण्यासाठी चारण्यासाठी बेन शिवारात गेल्या होत्या. यावेळी एका शेळीचा पाय तुटून खाली पडलेल्या वीज वाहक तारेमध्ये अडकला. या तारेमध्ये विद्युत प्रवाह सुरू असल्याने शेळीला जोरदार शॉक बसून ती तडफडू लागली आणि हे दृश्य पाहून निरागस सुजित शेळीला वाचवण्यासाठी पुढे गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला. तो तारेला चिकटून तडफडू लागला. आपल्या डोळ्यासमोर नातू मृत्यूशी झुंज देताना पाहून आजी मालन काळे यांनी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. पण दुर्दैवाने त्यांनाही विजेचा शॉक बसला आणि शेळीसह आजी आणि नातू यांचा जागीच मृत्यू झाला. आणि या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. हातात हात असलेल्या अवस्थेत पडलेले आजी आणि नातवाचे मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. परिसरातील वीज वाहक तार गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेली होती. याबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जबाबदारपणा आहे MSCBचा वायरमॅन लोकांचा. त्यांना सांगून त्या टायमिंगला जी घटना घडली ती अगदी दुर्दैवी घटना. गाव सगळं हळहळ करतात की MSCBचंच तिने स्वीकारावी. ते काय म्हणतो ते मला गडी लावून जोडायची तशीच पडली बाबा. आज किती वाजता घटना? आता इथं आम्ही नव्हतो, आम्ही त्या डोंगरावर शिरला. पण जर जोडली नाही जबाबदार कोण? आता हे बघते पोलीस स्टेशन वायरमॅन कोण. आपण दुसऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधतो. काय नक्की काय सांगा या घटनेबद्दल? आमच्या शेजारी भीमराव बाळू काळे हे त्यांचं शेत आहे. त्याने 15-20 कंप्लीट 20 दिवस झाले. 20 दिवसापूर्वी माझ्याकडे त्यांनी कंप्लीट केली. मी वायरमॅनला वारंवार सांगितलं आहे, पण वायरमॅन काही तार जोडायला टाळाटाळ करते. तर मी माझ्या फोनवरून त्यांच्यासमोरच माझं काम समोर मी त्यांना स्पीकर ऑन करून लगेच वायरमॅनला फोन लावला. अशी घटना नसायची पाहिजे. ती म्हणजे आम्हाला काही कल्पना नाही कोणी सांगितली नाही. मी म्हणलं माझ्या समक्ष आहेत बाबा भीमराव काळे. ती म्हणजे सांगितली म्हणजे काय मला काय आयडिया नाही. ठीक आहे म्हणजे मी दुसऱ्या DPवर आहे. ती DP झाली होती पण बघतो. आणि त्यानंतर परत भीमराव काळे काही मला भेटले नाही आणि वायरमॅन तर काही परत कॉल नाही. ते आजच कळली घटना. 1:30 वाजता की अशी शॉक लागून त्या ताराला 2 व्यक्ती मिळत आहे. 15 दिवसापूर्वी मी त्यांना कल्पना दिली की अशी तार तुटली, पावसा पाण्याचे दिवस आहेत, तुम्ही तार ओढून घ्या असा विषय झाला. ती आतापर्यंत तुटली. 15 दिवसापूर्वी. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सातारा.